नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज बुधवार 15 मे 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असे रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आजचा जर महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झाले तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडत आहे। त्यामध्ये जर का आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला जोरदार असा अवकाळीचा फटका बसत आहे। सोबतच कोकण किनारपट्टीला सुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। सांगली जिल्ह्यातील विटा, मायणी, जत येथे पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। सोबतच सातारा जिल्ह्यातील कराड, वडूज या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता आहे। आज दुपारून या पावसाची तीव्रता वाढणार आहे। त्याबरोबर आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जेजुरी, बारामती, दौंड, इंदापूर, जुन्नर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। काही ठिकाणी गारपिटीची शक्यता सुद्धा आहे मित्रांनो। त्यासोबतच आपण पाहिलं गेलं तर कोकण किनारपट्टी आणि मुंबई उपनगराच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, मनमाड, मालेगाव, निफाड या भागामध्ये आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका या दोन भागांमध्ये पडताना आपल्याला बसताना दिसत आहे। सोबतच नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे। या ठिकाणी ढगाळ वातावरणासह काही प्रमाणात गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। जळगाव जिल्ह्याला सुद्धा अवकाळीचा फटका बसताना आपल्याला आज दिसत आहे। त्यासोबतच आपण बघायला गेलं तर अहमदनगर जिल्ह्यातील आपण पाहायला गेलं तर दिसेल आपल्याला की राळेगण, करडा, पाथर्डी, घोडेगाव, राहुरी या भागामध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे। त्यासोबतच श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या भागाला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। काही भागामध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता आज होताना आपल्याला दिसत आहे। जामखेडमध्ये आपण जर पाहत असाल तर जोरदार असा पावसाचा फटका बसत आहे। त्यासोबतच आपण जर का पाहिलं गेलं तर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, मोहोळ, अक्कलकोट या भागामध्ये जोरदार असा पावसाचा फटका आपल्याला बसताना दिसत आहे। त्यासोबतच धाराशिव जिल्ह्यातील वैराग, बार्शी, तुळजापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना जोरदार असा दिसत आहे। बीड जिल्ह्यातील कैज, परळी, माजलगाव या भागाला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। त्याबरोबरच लातूर जिल्ह्यातील उदगीर, औसा, निलंगा या भागामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल आपल्याला दिसेल की जोरदार असा पावसाचा फटका बसत आहे। काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। आज दुपारी हे गारपिटीचं वातावरण होणार आहे। आपण जसं की पाहिलं की सोलापूर जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका आज बसत आहे। त्याबरोबर आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की वरच्या भागामध्ये आपण जर स्क्रीनवरती पाहायला गेलो तर आपल्याला जाणवेल की लातूरच्या वरच्या साईडला सोबतच औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याला सुद्धा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला सुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे। जालना जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। त्यासोबतच आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की वाशिम, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे। नांदेड जिल्ह्याला सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे। नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज अवकाळी पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर उर्वरित ठिकाणी थोडाफार प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे। त्यामध्ये अकोला जिल्हा आपण पाहत असाल, अकोल्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये अवकाळी पावसाचा फटका बसत आहे। मित्रांनो, आपण जर का पाहिलं गेलं तर महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी आज आपल्याला अवकाळी पावसाचा फटका असा बसताना दिसत आहे। आज आणि उद्या या 2 दिवस असा पावसाचा तीव्रता वाढणार आहे। काही ठिकाणी गारपिटीची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। आपण असेच अपडेट रोज देत असतो। धन्यवाद मित्रांनो।